आणि यानंतर बातमी आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निर्णयाची। सुप्रीम कोर्टाने गृहिणींच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय। गृहिणी घरामध्ये जे काम करतात त्याचं किमान मासिक मूल्य हे 30,000 रुपये आहे असा निर्णय कोर्टाने दिला। कोर्टाला हे करावं लागलं कारण एका अपघातातील भरपाईचा वाद हा सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला। याचिकाकर्त्याच्या पत्नीचा अपघातामध्ये मृत्यू झाला, पण विमा कंपनी तिच्या कामाचं आर्थिक मूल्यमापन करायला तयार नव्हती। मग पती कोर्टात गेले, त्यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला। यापुढे देशभरातील गृहिणींच्या कामाचं आर्थिक मूल्य ठरवण्याची वेळ आली तर ती रक्कम महिन्याला 30,000पेक्षा कमी असता कामा नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने देशभरातील कोर्टांना दिले। हा निर्णय देताना कोर्टाने गृहिणींचं कौतुक केलं। समाज बांधणी, मूल्य रुजवणं आणि राष्ट्र निर्माण प्रक्रियेमध्ये गृहिणींचा मोठा वाटा आहे असे गौरवोद्गार कोर्टाने काढलेत। या सगळ्याबाबत बोलताना ॲडव्होकेट अनिता बाफना यांनी काय विश्लेषण केलं पाहूयात। असे खूप मॅटर्स कोर्टासमक्ष चालू आहे। हे जे मॅटर आहे ते 25 वर्ष लागली सुप्रीम कोर्टपर्यंत यायला, कारण जेव्हा ट्रायल कोर्ट समोर MACT समोर हे मॅटर चाललं तेव्हा 2,42,000 तिच्या वारसांना मिळाले, पण ते सॅटिस्फाईड नव्हते म्हणून ते पुढे गेले हायकोर्टात। हायकोर्टात हे मॅटर खूप वर्ष चाललं आणि तेव्हा त्यांना 8,43,000 मिळाले। पुढे मॅटर सर्वोच्च न्यायालयात आलं आणि ही जी आर्थिक कम्पेन्सेशनची अमाऊंट होती ती 62,72,900 आली। इतका फरक होता, पण इथपर्यंत लढण्यासाठी त्यांना वारसांना 25 वर्ष लागली। ते ह्या निर्णयात हेही म्हटलं आहे की ॲक्सिडेंटचे जेवढे अपील हायकोर्टात कुठल्याही हायकोर्टात देशभरात चालू आहे ते कमीत कमी 4 वर्षाच्या आत संपले पाहिजे। तर ह्या निर्णयामुळे मी सांगेन की 2 गोष्टी घडल्या। एक तर स्त्रीचं योग्य मोजमापन झालं, गृहिणीचं गृहस्वामिनी म्हणून की तिचं कॉन्ट्रीब्युशन, आणि सर्वात मोठं की देशभरातल्या एवढ्या ज्या अपील आहेत त्या 4 वर्षाच्या आत निकालात आल्या पाहिजे प्रत्येक हायकोर्टात। आणि या बातम्यांसह जे विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।